नमस्कार. अश्विन हॉस्पिटलमधून घरी आलेला असतो. अश्विन घरी येताच समोर उभ्या असलेल्या सायलीला तो म्हणतो, मी फ्रेश होऊन येतो, तोपर्यंत डबा भरून ठेव. मी लगेच जाणार आहे. त्यावेळेला लगेच सायली म्हणते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहात का? मी हॉस्पिटलमध्ये डबा पाठवून देते, तुम्ही अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो, मी हॉस्पिटलमध्ये वगैरे जाणार नाही आहे. मला डबा पाहिजे, लवकरात लवकर डबा पाठव, तयार कर. मला प्रियाला भेटायला जेलमध्ये जायचं आहे आणि तन्वीला जेलमध्ये जाऊन डबा द्यायचा आहे. हे ऐकताच रविराज, प्रतिमा, सायली, कल्पना सगळेजण हादरतात. त्यांना काय बोलावं तेच कळत नाही. पण सायली मात्र मोठ्याने बोलते, सॉरी अश्विन भाऊजी, पण त्या नालायक मुलीसाठी मी डबा तयार करणार नाही. या घरातील अन्न तिला जेलमध्ये देणार नाही. अश्विन भाऊजी, ती मुलगी जशी वागली आहे ना, ती पद्धत बघता मी तर तिला माफ करूच शकत नाही. आणि तुमची हिंमतच कशी झाली मला डबा सांगायची? अश्विन भाऊजी, जिने माझ्या वडिलांना तुरुंगात टाकलं, जिच्यामुळे माझे वडील 1 वर्ष तुरुंगात होते, त्या मुलीची सेवा करायला सांगताय तुम्ही? अश्विन भाऊजी, भलेही तुमची बायको असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरीसुद्धा माझा आणि तिचा काहीही संबंध नाही. हे ऐकताच अश्विनला खूपच राग आलेला असतो. अश्विन खूपच चिडचिड करत असतो. तो मोठ्याने बोलतो, बस झाला सायली, आवाज खाली ठेव. मुळात या घरात फक्त अन्न तुझा नवराच पिकवत नाही, तर मी सुद्धा काही ना काहीतरी कमवून आणतोच. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, 1 मिनिट, पण या घरात जेवण मात्र माझी बायको करते, हे लक्षात ठेवायचं. आणि ते जेवण कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही हा सर्वस्वी तिचाही प्रश्न असेल. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, अरे दादा, सुभेदारांची ही पद्धतच नाही. सुभेदार असं वागूच शकत नाही. दारावरती आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा आपण जेवण देतो, जेवलास का विचारतो, आणि तुम्ही मात्र आपल्याच घरातल्या सुनेला जेवण देत नाही. तेव्हा लगेच कल्पना बोलते, सायलीने सांगितलं ना तसंच होणार. अजिबात त्या मुलीला जेवण मिळणार नाही म्हणजे नाही. आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा मी त्या मुलीला जेवण देणार नाही म्हणजे नाही. हे ऐकताच अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. अश्विनला खूप राग येतो आणि अश्विन मोठ्याने ओरडत सायलीवरती धावत जातो. त्यावेळेला मात्र कडेलाच उभे असलेले रविराज खूपच चिडतात आणि रविराज मोठ्याने अश्विनला ढकलून देत म्हणतात, अश्विन, स्वतःची पायरी सोडून वागू नकोस. तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस, हे लक्षात ठेव. आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तुझी हिंमतच कशी झाली? एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन, यापुढे माझ्याशी आणि माझ्या मुलीशी बोलताना नीट विचार करायचा. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, कोण मुलगी? कोण आहे कोण तुमची मुलगी? तेव्हा मात्र मोठ्याने रविराज म्हणतात, दुसरी तिसरी कोणी नसून सायली माझी मुलगी आहे. तेव्हा लगेच अश्विन हसतो आणि म्हणतो, काय चाललंय रविराज काका तुझं? अरे असं कसं काय वागू शकता तुम्ही? खरं सांगायचं तर स्वतःची मुलगी जिवंत असताना सुद्धा तिला जेलमध्ये भेटायला सुद्धा जात नाही तुम्ही लोक. आणि खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता? मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. मुळात तुमचं हे वागणंच मला पटत नाही. जरा तरी स्वतःचे विचार सुधारा, जरा तरी. कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र रविराज बोलतात, ज्या मुलीवरती पूर्ण विश्वास ठेवला त्या मुलीने तर विश्वासघात केला. खरं सांगायचं तर त्या मुलीशी बोलायची इच्छासुद्धा राहिली नाही माझी. अश्विन, ती तुझी बायको आहे म्हणून तू तिला पाठीशी घालतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करत नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो. अश्विन मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. आणि हा विषय अजिबात काढायचा नाही. तू जेवण देणार आहेस की नाही? तेवढ्यात कल्पना बोलतेस, सायलीने एकदा सांगितलं, सायली जेवण देणार नाही, प्रश्न मिटला. या घरातलं जेवण त्या मुलीसाठी जाणार नाही म्हणजे नाही. आणि अश्विन, एवढंच जर का वाटत असेल तर तू स्वतःहून बाहेरून जेवण घे आणि त्या मुलीला जेवण घेऊन जा, माझं काहीच म्हणणं नाही. पण या घरातल्या कोणत्याही गोष्टीची तू अपेक्षा करू नकोस.
तुझ्या बायकोच्या बाबतीत तर आता आम्ही कधीच कोणता चांगला विचार करू शकत नाही. तेवढ्यात मात्र मोठ्यानी अश्विन बोलतो, प्रतिमा आत्या, तू तर तन्वीची आई आहेस, तरी सुद्धा तुला तिच्याबद्दल काहीच कसं वाटत नाही. तेव्हा लगेच प्रतिमा आत्या बोलते, खरं सांगू का अश्विन, मला तिच्याबद्दल काय वाटतं आणि काय नाही हे तुला सांगायची गरज नाही. पण खरं सांगायचं तर मी एका वकिलाची बायको आहे आणि ज्या वकिलाची बायको आहे तो वकील खूपच प्रामाणिक आहे. प्रत्येक वेळेला तो फक्त सत्याचीच बाजू लढत आलाय आणि जिंकत आलाय. म्हणूनच कदाचित मी ही गोष्ट मान्य केली आहे. पण खरं सांगायचं तर मला आता या विषयावर बोलायचंच नाही. तेव्हा अश्विन मोठ्याने बोलतो, बस झाला आत्या, अगं किती दिवस तन्वीचा असा रागराग करणार आहात, शेवटी तिला तूच जन्म दिलास ना. तेव्हा मात्र प्रतिमा बोलते, हो दिला ना, तिला जन्म मीच दिला आणि खरं सांगायचं तर तिला जन्म दिल्याचा मला पश्चाताप होतोय. खरं सांगायचं तर आता बस झालं या विषयावर अश्विन, तुला माझ्याशी बोलायची गरज नाही. आणि खरं सांगू का अश्विन, जी मुलगी माझ्या तत्वातच बसत नाही तिच्याशी कोणताही संबंध मला ठेवायचा नाही. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अश्विनचं सटासट प्रतिमा थोबाड पुढत बोलते, आज तू सायलीला ज्या पद्धतीने जाब विचारत होतास ना, ती पद्धत चुकीची आहे. सायलीशी बोलताना नीट बोलायचं अश्विन, नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन, सायलीवरती दादागिरी करायची नाही. आज तर फक्त तुझं कानपाड फोडलंय, उद्या काय करेल हे मी तुला सांगूच शकत नाही. तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरलेली असते. तिला काय करावं तेच समजत नसतं. ती मोठ्याने बोलते, पुरे झालं आता या विषयावर मला अजिबात वाद घालायचा नाही, कारण अश्विन तन्वीला भेटायला जेलमध्ये आलेला असतो. इकडे सायली म्हणत असते, काय करू मी, प्रतिमा आत्या, रविराज काका, मला माफ करा, माझं चुकलंय, मला मान्य आहे. खरं सांगायचं तर मी गुन्हेगाराला नाही देऊ शकत कोणती गोष्ट आणि माझी इच्छासुद्धा नाही. त्यावेळेला मात्र रविराज बोलतात, सायली, आमचं म्हणणं सुद्धा नाही बाळा की तू आमच्या मुलीला जेवण द्यावंच करून. ज्या पद्धतीने आमची मुलगी वागले ती पद्धत चुकीची आहे, पण त्यासाठी तर मी तिला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र रविराज खूपच हादरलेले असतात. त्यावेळेला लगेच कल्पना बोलते, सायली, आज तू माझ्या मुलाची उद्धटपणे वागलीस याचं मला वाईट नाही वाटत. तू आज योग्य तो निर्णय घेतलास याचं मला वाईट वाटतंय. कारण का माहिती आहे का, हा निर्णय तू आधीच घेतला असतास तर ही वेळच नसती आली. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अश्विनला अक्कल येईल का आणि खरोखर तो सायली अर्जुनच्या बाजूने विचार करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.